खूप चांगली खेळी. शशीदादा मस्कर यांचा सन्मान होताना प्रमोद पाटील कुसळवाडीचे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मागील मॅचचा सामनावीराचा सन्मान जातोय तो प्रदीप याला. 3 गगनचुंबी षटकार आणि एक उत्कृष्ट चौकार त्याच्या माध्यमातून आले आणि 12 बॉल 28 धावांची त्यांनी उत्कृष्ट खेळी खेळली आणि वन साइड एक हाती मॅच त्यांनी जिंकून दिली. शायनिंग स्पोर्ट करुंगली क्षेत्ररक्षण करते तर दुसऱ्या साईडला फलंदाजासाठी आहे आटुगडेवाडी आणि आटुगडेवाडीकडून फलंदाजासाठी सलामीची जोडी आहे सुशांत आणि मारुती. मॅचला होते सुरुवात. अक्षय चव्हाण बॉलिंग मार्गवरती स्वतः अध्यक्ष आणि कॅप्टन. पहिलाच बॉल गुडलेन वरती कट्टर पद्धतीचा आणि काय सुंदर अशी बॉलिंग गोलंदाजी करतायत. अक्षय चव्हाण यांचा पुढील चेंडू मारुतीसाठी. थोडासा फंबल झालेत स्टेप मध्ये. बघा मित्रांनो बॉलिंगसाठी स्टेप ह्या खूप महत्त्वाच्या असतात. हाफ ट्रॅकर उडवून दिलाय कव्हरच्या डोक्यावरून षटकार. एक तेरी तर एक मेरी. कधी शायनिंग करुंगली तर कधी आटुगडेवाडी. मारुतीच्या बॅट मधून आलाय हा उत्तुंग षटकार. पुन्हा एकदा अक्षय चव्हाण कमबॅक करतील का? अक्षय चव्हाणसाठी हा चेंडू हाफ ट्रॅकर आणि हा चेंडू आव्हान तर नो पद्धतीचा चेंडू आणि नो म्हटलं की येतो तो फ्री हिट आणि फ्री हिट म्हटलं की बॅट्समनच्या तोंडाला सुटतं पाणी कारण तो असतो फ्री हिट. अक्षय चव्हाणचा हा फ्री हिटचा चेंडू हाफ ट्रॅकर त्याला उडवायचं होतं पण बॅट बॉलवरती नीट आला नाही. लेग साईडला खेळून काढलाय. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये हा झालेला आहे रनआउट. फ्री हिट मध्ये बघा मित्रांनो तुम्ही कॅच आउट नाही होऊ शकत, तुम्ही बोल्ड आउट नाही होऊ शकत पण तुम्ही रनआउट मात्र नक्की होऊ शकता. आणि त्याच नियमानुसार नियम नंबर 28 फलंदाज होतोय बाद. अध्यक्षांनी कमबॅक करून दाखवलंय. षटकार मारल्यानंतर नो चेंडू टाकला पण फ्री हिटच्या चेंडूवरती त्यांनी बॅट्समॅनला थोडंसं चकवलं आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट घेऊन दिली, मिळवून दिली ती आपल्या शायनिंग पोर्ट करुंगलीला. मारुतीच्या जागेवरती आता नवीन बॅटर येतोय तो श्रीनाथ. श्रीनाथ प्लीज जरा आपण लवकर करायचंय मित्रांनो. आपला पुढचा बॅट्समॅन आणि तयार ठेवायचा आहे कारण खूप उशीर होत आहे. 2 वाजलेले आहेत मित्रांनो आणि पुढील सामने आपल्याला खूप सारे कव्हर करायचे आहेत. अक्षय चव्हाण यांचा पुढील चेंडू हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावर उडवलाय पण क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. आणि हा काय झालंय? कॅच सोडलीये की मित्रा मॅच सोडलीये? एवढा सोपा कॅच. आणि मॅच मध्ये बोलतात ना कॅचेस विन मॅचेस. जेव्हा जेव्हा तुम्ही कॅच सोडतात तेव्हा तेव्हा तुम्हाला मार पडतो. हे समीकरण आहे क्रिकेटचं. अक्षय चव्हाण यांचा पुढील चेंडू हाफ ट्रॅकर पुन्हा उचलला पुन्हा तो क्षेत्ररक्षक त्या बॉल खाली आहे. आता मात्र पुन्हा एकदा तीच चुकी झाली आहे आणि लगातारच्या 2 चेंडूवरती 2 झेल सुटलेले आहेत. ह्याच्यामध्ये बॉलर यांनी खूप मोठा कमबॅक केलंय पण चेंडू
कॅच करता नाही आलाय क्षेत्ररक्षकाला आणि त्या कॅचच्या अगेन्स्ट 2-2 धावा दोन्ही फलंदाजांनी घेतलेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे ती 13. शेवटचा बॉल अक्षय चव्हाण यांचा श्रीनाथसाठी अरे हा फुलटॉस चेंडू मिस केलेला आहे. चांगलं षटक म्हणावं लागेल. 2 चेंडूचे 2 विकेट सुटल्यानंतर सुद्धा 13 धावांचा त्यांनी षटक टाकलेलं आहे. खूप चांगला असं षटक म्हणावं लागेल अक्षय चव्हाण यांचं. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं घेऊन येतात दीपक नाईकवडी. बघावं लागेल दीपक हे सुशांतला थांबवत आहेत का. सुशांतांनी फक्त एकच बॉल खेळलेला आहे आणि त्याच्यामध्ये सिंगल काढलेली आहे. दीपक यांचा हाफ ट्रॅकर बॉल वरती उडवलेला आहे. बॉल जाईल डी क्षेत्रामध्ये आणि पुन्हा एकदा 1 रनची वरती होऊन धावसंख्या होईल ती 14. दुसरं षटक सुरू असताना मागील षटकामध्ये खूप काही मिसफिल्ड झाल्या, काही कॅचेस सुटले, पण त्याच्यानंतरही 13 धावसंख्या ही धावसंख्येवरती लागली. आणि पुढील चेंडू दीपक यांचा सुशांतसाठी आणि हा बॉल स्लोअर पद्धतीचा गुडलेनच्या पण पुढे बॅटच्या स्लॉटमध्ये होता, पण डबल माइंड झाला बॅट्समॅन आणि बॉल होतोय तो डॉट. खूप चांगली बॉलिंग दीपक यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा दीपक यांचा बॉल सुशांतसाठी. हा गुडलेनवरती होता बॉल. हा बॉल सर्कलमध्येच खेळून काढलेला आहे, तिथेही मिसफिल्ड झाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला पण ती होणार नाही. आणि पुन्हा एकदा सुशांत यांच्या बॅटमधून 1 धाव. आता बॅटिंगसाठी येत आहेत स्ट्राईकवरती श्रीनाथ. चौथा बॉल. हा बॅट स्लॉट मध्ये होता, त्याला उडवलाय आणि आता मात्र विकेट होती. आता कोणतीही चुकी होत नाही. श्रीनाथला लागतंय परतावा आणि दीपकच्या खात्यामध्ये पडते ती 1 विकेट. श्रीनाथ वैयक्तिक 4 धावांवरती आउट होतोय. 3 बॉल त्यांनी फेस केले आणि फक्त 4 रना तो जोडू शकला आपल्या आटोगडेवाडी संघासाठी. आणि आटोगडेवाडी संघामधून आता यांची जागा घेण्यासाठी येतोय तो विराज. विराज बघायला गेलं तर थोडासा वयाने अंडर 16 असाच प्लेयर दिसतोय. आणि बघा मित्रांनो, अंडर 16 मध्ये पण तो 4 नंबरला येतोय, म्हणजे आपली एलिजिबिलिटी अवेलेबिलिटी असणार याच्याकडे. मोठे फटके खेळू शकणारा बॅट फलंदाज असणार आहे. आणि तो आटोगडेवाडीने त्याच्यावरती विश्वास जो दाखवला आहे तो सार्थक करतोय का तो बघावं लागेल. विराज. दीपक यांचा शेवटचा चेंडू विराजसाठी. हाफ ट्रॅकर उडवलाय पण बॅटचा आणि बॉलचा तितकासा संपर्क नाही झालाय आणि बॉल जोपर्यंत फील्ड होईल आणि बॉलरकडे थ्रो जाईल तोपर्यंत ह्या 2 रन विराजच्या बॅटमधून. शेवटचा चेंडू दीपकचा विराजसाठी. विराटचा या चेंडू हाफ ट्रॅकर होता, त्याला उडवलाय आणि पुन्हा एक काय बेहतरीन कॅच. खूप चांगला कॅच. थोडेसे पुढे आले होते, मिस जज झाला होता पण पुन्हा स्वतःला सावरलं आणि झेलच्या खाली आले आणि हा झेल केला कंप्लीट. आणि मित्रांनो 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 17. पुढील टीम मेनी आणि चरण, दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. मेनी आणि चरण. आणि येताना मित्रांनो आपल्या टीमशी डिस्कस करूनच या की टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घ्यायची आहे की बॉलिंग घ्यायची आहे, कारण इथे आल्यानंतर ते सांगू नका की मी नंतर सांगतो. येताना डिस्कस करूनच या, भले 2 मिनटं लेट या पण येताना डिस्कस करून या.
विराटची जागा घेण्यासाठी येतोय तो सागर. आणि गोलंदाजीच्या रडारवरती आहेत किंग मेकर तानाजी. आणि तानाजीचं स्वागत वरुण राजाने सुद्धा केलंय. वरुण राजा बरसायला लागलाय. तानाजी किंग मेकर हे शायनिंग करुंगलीचे कॅप्टन कर्णधार स्वतः हातामध्ये बॉल घेऊन बॉलिंगच्या ट्रॅकवरती पहिला बॉल हाफ ट्रॅकर त्याला सुशांतनी उडवलाय आणि हा पुन्हा एकदा जेल ड्रॉप झालाय. जेल बघतोय धाव किती पळून घेतील आणि ह्या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत सुशांत यांनी. हाफ ट्रॅकर होता त्याला उडवला होता. झेलची संधी निर्माण केली होती पण झेल सुटलेला आहे. आतापर्यंत मित्रांनो 3 कॅचेस सुटलेत या इनिंगमध्ये. खूप गच्चा असं क्षेत्ररक्षण होतं शायनिंग स्पोर्ट करुंगलीकडून. तानाजी किंगमेकर स्वतः बॉलिंग ट्रॅकवरती कर्णधार. हा बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पण हा चेंडू अवांतर लेग साईडला आणि पंचांचा निर्णय येतोय वाईड बॉल. पुन्हा एकदा तानाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल त्याला उडवलाय पण बॉल नीट कनेक्ट नाही झाला बॅटवरती आणि तोपर्यंत धावून सुशांत यांना 2 धावा काढण्याची संधी. 1-2 धावांनी आटुगडेवाडी थोडंसं या मॅचमधून लांब जाताना दिसतील आणि धावसंख्या झाली आहे ती 22. मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा तानाजी यांचा बॉल हाफ ट्रॅकर आता मात्र उडवलाय आणि त्यात काय एफर्ट होता मित्रांनो. खूप चांगला एफर्ट. बॉल थोडासा दूर राहिला पण समोरच्या साईडनी त्यांनी जी डाय मारली आहे ती वाखाणण्याजोगी. ट्राय केला खूप मस्त ट्राय होता पण तोपर्यंत फलंदाजांनी 2 धावा पळून घेतलेले आहेत. आत्ताचा जो बॉल खेळून काढला तो परत एकदा सुशांतनी खेळलेला आहे. सुशांत याला मोठे फटके खेळावे लागतील कारण धावसंख्या झाली 24 आणि चेंडू उरलेत ते फक्त आणि फक्त या इनिंग मधले 3. तानाजी यांचा पुढील बॉल सुशांतसाठी हा बॉल फुल टॉस पद्धतीचा आणि फुल टर्न वसूल केलाय. बॉल भिरकावून दिलाय. षटकार आणि हा नो बॉल हा फ्री हिट म्हणजे ह्या बॉलवरती 7 रन आणि अजूनही बॉल शिल्लक असतील ते 3. आता मात्र थोडंसं पारड समान होतंय शायनिंग स्पोर्ट करुंगली आणि आटुगडेवाडी. तानाजी यांचा पुढील बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये होता त्याला प्लॉट मध्ये पाठवायचा प्रयत्न होता पण बॉल बरोबर बॅटवरती आला नाही. हा येतोय चेंडू डॉट बॉल. तानाजी यांचा पुढील चेंडू अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लॉट मध्ये त्याला उडवला लेग साईडला आणि चेंडू जात आहे आउट ऑफ द पार्क. षटकार आणि खूपच चांगल्या धावा येत आहेत. या खूप मागणं षटक शायनिंग स्पोर्ट करुंगलीकडून आणि ज्या धावेची ज्या फटक्यांची गरज होती ते फटके मात्र सुयेजच्या बॅटमधून येताना दिसत आहेत आणि खूप चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आटुगडेवाडी 36 धावावरती पोहोचले. आणि शेवटचा चेंडू तानाजी यांचा सुशांतसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा आपल्याकडे आणि पुन्हा एकदा उडवला समोरच्या दिशेने. आता मात्र मासा लागलाय गळाला आणि सुशांत यांची खेळी येते संस्फोटात आणि इनिंग इथे संस्फोटात येते आणि धावसंख्या 36 वरती 37 धावांचा आव्हान असेल ते शायनिंग स्पोर्ट करुंगलीला. आणि मेनी आणि चरण अजूनपर्यंत आपले दोन्ही कर्णधार इथं आपल्या हजर झालेले नाही आहेत. मेनी आणि चरण 39 ची गरज आहे. हा फरक असतो 12व्या प्लेयरचा. आता जर इथं तुमचा 12वा प्लेयर नसता तर तीही रन तुम्हाला मिळाली नसती. सर्वांना विनंती आहे 12वा प्लेयर हा महत्त्वाचा असतो. एक रन मित्रांनो क्रिकेटमध्ये महत्त्वाची असते. 38 धावांचं 39 धावांचं लक्ष्य असेल ते शायनिंग स्पोर्ट करुंगलीला.
आणि शायनिंग स्पोर करुंगलीकडे बघायला गेले तर बॅटिंग खूप चांगली आहे त्यांची. अक्षयदादा चव्हाण यांचं षटक महत्त्वाचं ठरलं. पहिल्या बॉलवरती षटकार खाऊन सुद्धा त्यांनी 13 रनची दिल्या. त्यांच्या षटकामध्ये मात्र ते 2 झेल सुटले. ते झेल खूप महागडे ठरले कारण त्याच फलंदाजाने पुन्हा तानाजी यांच्यावरती प्रहार चढवला, हल्ला चढवला आणि 36-37 धावा 38 धावांपर्यंत मजल मारली ती आटुकडेवाडीनी आणि 39 धावांचं आव्हान दिलंय. आटुकडेवाडी स्पीडअप घ्या. बेनी आणि चरण यांच्यामध्ये टॉस झाला आणि चरण यांनी नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाज पाठवा पटापट. फलंदाज करुंगली फलंदाज पाठवा. ओके, थँक्यू. आणि आपले दोन्ही 12वे खेळाडू अडतीस धावांचं लक्ष घेऊन करुंगली टीमचे सागर आणि शंकर मैदानामध्ये उतरतायत. सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आहे तो विराज. विराज बघायला गेलं तर आटुकडेवाडी टीमचा उगवता तारा आहे आणि पहिलं षटक एक रिस्की षटक त्याला हाताळायला दिलंय. म्हणजे तो क्वालिटी बॉलर गोलंदाज असणार आणि शंकर त्यांचा सामना करतील. शंकर यांच्याकडे पण क्वालिटी बॅटिंग करतात. मोठे मोठे फटके खेळण्यासाठी ते जाणले जातात. 38 धावांचा पाठलाग यशस्वी करायचा असेल तर शंकर आणि सागर यांना फटके मोठे मोठे खेळावे लागतील. मॅचला होते सुरुवात. सत्र दुसरं. आटुकडेवाडीचा विराज याचा हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय. बॉल मिसकनेक्ट झालाय. कॅचेसची माग होती पण कॅच पकडता आले नाहीये. थोडीशी लांब राहिला कॅच आणि 2 रन घेता आल्या तोपर्यंत शंकरला. संघाचा आणि शंकरचं खातं उघडलं ह्या 2 रननी. पुन्हा एकदा विराजाचा चेंडू शंकरसाठी. हा गुडलँडवरती आपटलेला चेंडू आणि हा कॅच ड्रॉप झालेला आहे. यष्टीरक्षक यांच्याकडून थोडीशी चूक झालेली आहे आणि ही डिक्लेअर स्वरूपातली रन. चांगल्या टप्प्यावरती मारा करतोय विराज. आतापर्यंत त्यांनी शंकरला बऱ्यापैकी थांबवून ठेवलेला आहे. पुन्हा एकदा विराज बॉलिंग ट्रॅक वरती. शंकरसाठी हाफ ट्रॅकर बॉल आणि हा चेंडू असेल वाईड. अवांतर चेंडू आणि गोलंदाजाला वॉर्निंग. 1 बाउन्स ऑफ दी ओव्हर. वाईड. अवांतरनी धावसंख्या होती ती 4. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 4 धावांची खेळी खेळलेली आहे करुंगलीच्या बॅट्समॅन शंकर यांनी. पुन्हा एकदा बॉल पुढे टाकायचा प्रयत्न होता. अवांतरने पुन्हा एकदा आणि बाईच्या स्वरूपामध्ये
अशा 2 म्हणजे 2 चेंडू आणि 6 रन. वाईट प्लस 1. यष्टीरक्षकाकडून ह्याच चुका वारंवार होताना दिसत आहेत. दुसऱ्या चेंडूवरती कॅच उडाली होती शंकरची, मात्र ती त्यांना घेता नाही आली आणि आता हा चेंडू त्यांना ठीक गॅदर नाही करता आला. हाफ ट्रॅकर होता, चांगला कानाच्या बाजूने शिट्ट्या उडवणारा चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय विराज. पुन्हा एकदा विराजचा हा चेंडू गुड लेन वरती आपटला आणि चेंडू थोडासा बाहेर आणि हा डिक्लेअर 1+ वाईट प्लस 1. धावा झाल्यात 8. आतापर्यंत 8 धावा झालेले आहेत आणि 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. थोडंसं महागडा असं षटक होतं हे विराजचं. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, त्याला उचललाय, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय आणि काय बेहतरीन कॅच घेतलेला आहे. आणि अजय यांचाच खेळ, सागर यांचा खेळ आलेला आहे संस्फुटात. उत्कृष्ट असा उत्कृष्ट असा झेल घेतलाय श्रीनाथ यांनी. आपल्या समोरच्या दिशेने धावत असताना रनिंग कॅच बोलतात त्याला. हा रनिंग कॅच खूप महत्त्वपूर्ण होता. सागर याची विकेट महत्त्वपूर्ण होती आणि आता सागरची जागा घेतील ते श्याम. शाम को अगर शाम तक रुकना है, ट्रॉफी लेना है, तो शाम को यहाँ पे बड़े बड़े छक्के चौके लगाने होंगे और जब बड़े बड़े छक्के चौके लगाएंगे तो करुंगली की टीम को वो फाइनल में पहुंचाएंगे. विराज यांनी कमबॅक केले. थोडंसं महागडं षटक राहिलं होतं, मात्र आता त्यांनी 4थ्या बॉलवरती कमबॅक केले आणि विकेट मिळवली आहे महत्त्वाची. 5वा चेंडू विराज यांचा, षटकातील श्यामसाठी हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा 1 बाउन्स आणि पुन्हा एकदा नो बॉल. थोडासा ते एक्स्ट्रा बाउन्स मिळतोय त्यांना. कदाचित या पिचवरती थोडासा ते जोर लावण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना लाईन अजून भेटलेली नाहीये. 9 रन खर्च केलेले आहेत आतापर्यंत त्यांनी. पुन्हा एकदा विराटचा चेंडू श्यामसाठी आणि हा पुन्हा चेंडू उडवलेला आहे. थोडासा फिल्डर दूर राहिला आणि 1 रन घेता आली आणि बॉल यष्टीरक्षकाकडे होते. 1च रन झालेले आहेत त्या 10. 1 चेंडू अजून शिल्लक आहे या षटकातील. श्यामसाठी विराटचा हा चेंडू, हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा नो बॉल. गुडलँड वरती आपण चांगली गोलंदाजी करत असताना हाफ ट्रॅकर टाकायची गरज काय आहे? खूप चांगली गोलंदाजी करतोय आणि कमी वयामध्ये एवढ्या प्रेशर खाली खेळणं मित्रांनो सोपं नसतं. पुन्हा एकदा गुडलँड वरती हा बॉल होता, त्याला लेग साईडला पंच केलाय. काव कॉर्नरमध्ये बॉल फील्ड होईल तोपर्यंत 2 रन घेतलेले आहेत श्यामच्या बॅटमधून आणि या ओव्हरची समाप्ती झालेली आहे. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13. येणाऱ्या 12 चेंडू आणि धावसंख्या पाहिजे असेल ती 25. समीकरण आहे 12-25चं. आणि आता बघावं लागेल की आटुकडेवाडी संघाकडून बॉलिंगची धुरा सांभाळण्यासाठी येतोय तो श्रीनाथ आहे ना, कोण आहे? युवराज का श्रीनाथ? युवराज. दोन्हीही तुल्यबळ खेळ. युवराज यांना थोडंसं कंजूस षटक टाकावं लागेल. जर प्रस्थापित या संघाला थांबवायचं आहे तर कंजूस षटक करावं लागेल. हाफ ट्रॅकर भिरकावून दिलाय आणि बॉल चाललाय लेग साईडच्या गॅपमधून. चौकार. चांगली बॅटिंग श्याम यांच्याकडून. या चौकाराने धावसंख्या झाली ती 17. पहिल्याच चेंडूवरती युवराजच्या हल्ला चढवलाय श्याम यांनी आणि चेंडूला भिरकावून दिलंय.
लेग साईडच्या साईडला चौकारासाठी. पुन्हा एकदा युवराजचा चेंडू हाफ ट्रॅकर, त्याला पुन्हा उडवलंय आणि पुन्हा चेंडू टप्पा पडून श्रीनाथ जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत 2 रन. हा चेंडू जरा अचूक फेकी असती तर कदाचित रनआउट सुद्धा झाला असता. फेकी अचूक येणं महत्त्वाचं आहे. तुमची फेकी जर बाउंड्रीवरून अचूक असेल तर 1-1 2-2 रन तुमच्या वाचवता येतात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा कर्णधार बदल करताना आता लेग साईडला त्यांनी 4 फिल्डर लावलेले आहेत. पुन्हा एकदा युवराजचा हा चेंडू हाफ ट्रॅकर आणि त्याला उडवला होता. चेंडू बॅटला नीट कनेक्ट नाही झाला आणि सिंगल तोपर्यंत ऍड होतीये. कोपरी गावचे मनसे अध्यक्ष श्री तुषार मराठे यांचं इथे स्वागत आहे. त्यांनी इथे मंचावरती यावं आणि स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदित्य डुबुगडे आणि आदित्य शिंदे यांनी मंचावरती यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. युवराज यांच्या 4 चेंडूंच्या षटकाच्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 22. युवराज यांचा 5वा चेंडू हाफ ट्रॅकर होता, त्याला लेगला पंच केलाय आणि लॉंग ऑन मधून फिल्डर येऊन बॉल फील्ड करेल तोपर्यंत 2 आणि ही अवांतर तिसरी थ्रो बाईची. अशा ह्या 3 धावा आणि धावसंख्या होते 25. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील शिल्लक असेल. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 27 आणि येणारे चेंडू असतील 6 आणि धावांची गरज असेल ती 11. धावसंख्या 11 रन जर वाचवायचे असतील तर आटवडेवाडी संघाला थोडी चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण एवढी रिस्क घ्यावी लागणार नाही आहे करंगली संघाला. करंगली संघाला या सिंगल डबलनी सुद्धा रन्स होतील आणि श्याम चांगली बॅटिंग करत आहे सध्या. तो चांगल्या तुफानी बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत 1 चौकार आणि सिंगल डबलच्या माध्यमातून तो आत्तापर्यंत 14 धावांवरती खेळतोय तो श्याम. सुरेश यांचा पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला प्लॉट मध्ये पाठवायचा प्रयत्न होता पण बॉल येतोय हा निर्धाव. आणि आता समीकरण राहिले ते 5 चेंडू आणि 11 धावांची. खूप क्लेवर अशी बॉलिंग करतायत ते सुरेश यांचा. पुन्हा हा चेंडू
हा पुन्हा पुलर लेनचा चेंडू, पण आता मात्र भरकटलेत. स्वैर मारा केलाय आणि चेंडू लेग साईडला जातोय वाईटच्या दिशेने आणि ती एक धाव मिळते ती करुंगली संघासाठी. आता 5 चेंडूमध्ये गरज असेल ती 10 धावांची. सुरेश यांचा चेंडू श्यामसाठी आणि श्यामनी उडवलाय चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक घेतोय आणि झेल घेतोय आणि श्याम यांची खेळी येते संस्पुष्टामध्ये. श्याम यांची खेळी येते संस्पुष्टामध्ये. आता मात्र करुंगली संघ सापडतोय तो अडचणीमध्ये आणि थोड्याच वेळामध्ये इथे शंकरदादा मोहिते स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ यांचं आगमन होत आहे. शंकरदादा मोहिते यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. मित्रांनो, आपल्या स्वराज्य 32 शिराळाचे जे आधारस्तंभ आहेत, ज्यांनी क्रिकेटला मनापासून जपणारे, हे आमचे शंकरदादा मोहिते लवकरच येत आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू उडवलेला आहे पॉइंटच्या दिशेने आणि चेंडू चांगली फिल्डिंग केली आहे क्षेत्ररक्षकांनी आणि दुसऱ्या चेंडूचा आणि हा काय आहे पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवावा. बाद आलेला आहे. ही एकच रन आहे. तीन बॉल 30. 3 बॉलमध्ये 8 रनांची गरज. एका मोठ्या षटकाराची गरज असणार आहे. सुरेश यांचा हा चेंडू स्लोअर वन पद्धतीचा चकावलंय, फसवलंय आणि आता आपल्या डोक्यावरती हात ठेवतोय बॅट्समॅन की हा समोसा गरम गरम मला खाता का नाही आला, हा पेढा मला खाता का नाही आला. या षटकाराला, या बॉलवरती मी षटकार ठोकू शकलो असतो. थोडी घाई झाली आणि ही घाई पुन्हा एकदा स्लॉटमध्ये होता, पुन्हा एकदा फसवलंय आणि सुरेश यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. खूप चांगलं षटक टाकतायत. 11 धावा हव्या होत्या 6 चेंडूमध्ये आणि काय गोलंदाजी केली त्यांनी. अवघ्या 3 रन खर्च केलेत आणि आता शेवटच्या चेंडूमध्ये पुन्हा एकदा तेच लाईन, पण पुन्हा एकदा फसलेले आहेत आणि सामना अशा तऱ्हेने जिंकलेला आहे आटुगुळवाडी टीमने. आटुगुळवाडी टीमचे हार्दिक अभिनंदन आणि शायनिंग स्पोर्ट करुंगली यांचे आभार. आपण इथे कुसळेवाडी टीममध्ये आपला संघ नोंदवून त्यांना, आयोजकांना सहकार्य केल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मेनी आणि चरण, लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मेनी आणि चरण, कृपया लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि आपले फलंदाजी पाठवायचे आहेत.